Okay, today we are going to see the next lecture of angle and its measurement. ठीक आहे, बघा ओके. त्यामध्ये आपण काल बघितलं होतं डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? व्हेन द रोटेशन ऑफ द वन आर्म इज इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ॲट दॅट टाइम द अँगल इज सेट टू बी पॉझिटिव्ह अँगल. ज्या वेळेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असतं त्यावेळेला आपण त्याला काय काय सांगतो, तो एक पॉझिटिव्ह अँगल आहे. ज्या वेळेला आर्म क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मुवमेंट करतो ॲट दॅट टाइम द अँगल इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, दिस इज द डायरेक्टेड अँगल. आफ्टर दॅट समजा आपण पुढे आपण काही टाइप्स बघितले होते. त्यातला झिरो अँगल बघितला. इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म आर कोइन्साइड्स विच इच अदर विदाउट मुवमेंट, म्हणजे मुवमेंट पण झालेली नाही तिथे, तर तो झिरो अँगल असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल म्हणजे ही समजा इनिशियल आर्म आहे, पूर्णपणे अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेशन केलं तर दॅट इज द समजा ओ ए इथे आणि टर्मिनल आर्म पण इथंच आहे, या ठिकाणी एकाच जागेवरती असतील तर याला आपण काय म्हणतो, वन रोटेशन अँगल. ओके, ठीक आहे. इट मे बी अँटी क्लॉकवाईज म्हणजे 360 डिग्री और क्लॉकवाईज म्हणजे मायनस 360 डिग्री. ओके, लाईक दॅट. नंतर काय बघितलं होतं आपण, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म आर एक्झॅक्टली ऑपोजिट टू इच अदर. जर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी मुवमेंट असेल तर दॅट इज अँगल विल बी 180 डिग्री आणि क्लॉकवाईज डायरेक्शननी मुवमेंट असेल तर मायनस 180 डिग्री विल बी द अँगल. ओके, नंतर त्याच्यानंतरचं कोणता पार्ट आहे बघा, वन रोटेशन अँगल झालं आपलं. कोणतं झालं आता, हे स्ट्रेट अँगल झालं. अजून त्यानंतर आपण एक टाईप बघितला होता की राईट अँगल. राईट अँगल म्हणजे 1/4 ऑफ द टोटल रोटेशन. टोटल रोटेशन म्हणजे इतकं असतं, हा त्याच्या 1/4 म्हणजे एवढा, एकतर इतका होईल नाहीतर इकडून इकडे होईल. दॅट इज 90 डिग्री असेल किंवा -90. हा काय झाला, राईट अँगल. आता पुढचा टाईप आपल्याला बघायचा आहे, तर पुढे जाऊया आपण. पुढचा टाईप मी तुम्हाला सांगतो, हे जस्ट रिवाइज केलं कालचा पार्ट आपण. ओके, नेक्स्ट टाइप इज angles in standard position. Angles in standard position. याला शॉर्ट मध्ये असं म्हणतात स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल्स पण म्हणतात. बुक मध्ये दिलेला नाही येतो शब्द, पण मी तुम्हाला सांगतो आहे स्टँडर्ड अँगल. तर स्टँडर्ड अँगल म्हणजे काय असतात बघा, वेन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. एकदा व्हर्टेक्स सांगतो मी तुम्हाला. समजा हा एक अँगल आहे, अँगल AOB. समजा हा एक अँगल आहे आपला इथून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. ठीक आहे, याचा O या ठिकाणी काय आहे, दिस इज द व्हर्टेक्स. हा O या ठिकाणी काय असणार आहे, तुमचा व्हर्टेक्स आहे. आता समजा आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करू. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम कोणती, आपला दिस इज द x डॅश, here it is y, here it is y dash. This is the rectangular coordinate system. या ठिकाणी जो असतो तो कोण असतो, ओरिजिन. का असतो, ओरिजिन. म्हणजे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमचा मधला जो असतो तो ओरिजिन असतो आणि अँगलला इथं जो आपण O लिहितो तो व्हर्टेक्स असतो. वेन द, बघा मी इथं लिहितोय, when origin and origin of coordinate system and vertex of an angle are coincides, then
देन बघा हे जर एका वरतीच कोइन्साइड झाले म्हणजे समजा हा ओ इथे आला आणि हा ओ ए एक्स ॲक्सिसवर, मी इथे लिहितो अल्सो पुढे लिहितो इथं अल्सो इनिशियल आर्म अलॉंग एक्स ॲक्सिस. इनिशियल आर्म कुठे असेल? एक्स ॲक्सिस. म्हणजे इनिशियल आर्म इथे फिक्स आहे सर. मग टर्मिनल आर्म कुठे पण असू द्या. समजा टर्मिनल आर्म इकडे काढला ओ बी, मी इथे एक काढतो ओ सी. समजा एक अँगल हा आला ए ओ बी, दुसरा अँगल आपण इथे बघू ए ओ सी. अजून एक अँगल समजा मी या ठिकाणी काढतो असा इथे, आणि क्लॉकवाईज मुवमेंट बघूया आपण ए ओ, इथं मी डी म्हणतो, चला हा डी. टर्मिनल आर्म कुठे पण येऊ शकतो सर. टर्मिनल आर्म ॲक्सिस वरती येऊ शकतो का? येऊ शकतो. तो टाईप आपल्याला पुढे बघायचा आहे. ठीक आहे, ओके. चला, द इनिशियल आर्म ओके अलॉंग एक्स ॲक्सिस, हे जर फिक्स असेल देन angles are called standard angles. स्टँडर्ड अँगल्स आहे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? व्हर्टेक्स आणि ओरिजिन एकाच ठिकाणी आणि इनिशियल आर्म कुठे असेल? एक्स ॲक्सिस वरती. ठीक आहे, मग इथे कोण कोण आहे? या ठिकाणी एक्झाम्पल बघितले तर कोणता? डायरेक्टेड अँगल आहे बघा. डायरेक्टेड अँगलचा असा या ठिकाणी सिम्बॉल आहे. डायरेक्टेड अँगल ए ओ बी, डायरेक्टेड अँगल ए ओ सी, डायरेक्टेड अँगल ए ओ डी इथे. ठीक आहे, दीज आर द तुमचे या ठिकाणी कोणते आलेले आहेत? स्टँडर्ड अँगल्स आलेले आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक महत्वाचा टाईप, आणि यांना अजून अँगल्स इन क्वाड्रंट पण म्हणतात. दीज अँगल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अँगल्स इन क्वाड्रंट्स. अँगल्स इन क्वाड्रंट्स हा वेगळा टाईप दिलेला आहे बुकमध्ये, पण त्याला वेगळं करण्याची गरज नाहीये. हे बघा ना, जे क्वाड्रंटमध्ये टर्मिनल आर्म ज्या वेळेला क्वाड्रंटमध्ये येतो, टर्मिनल आर्म कुठे आहे बघा? टर्मिनल आर्म आहे कुठे आला? फर्स्ट क्वाड्रंट. हा टर्मिनल आर्म कुठे आला? सेकंड क्वाड्रंटला. हा टर्मिनल आर्म आहे अँगलचा ओडी, हा कुठे आला? फोर्थ क्वाड्रंटला. ज्या वेळेला टर्मिनल आर्म एखाद्या क्वाड्रंटमध्ये असेल, ॲट दॅट टाइम दीज आर द अँगल्स इन क्वाड्रंट. मी तर लिहितो दॅट इज terminal arm is in the one of the four quadrants. Are you getting this? ठीक आहे, this is nothing but all about the standard angle and angle in quadrants. जे क्वाड्रंट मध्ये असतात अँगल ऑफ क्वाड्रंट, आणि स्टँडर्ड पोझिशन म्हणजे ओरिजिन आणि व्हर्टेक्स कोइन्साइड्स विथ इच अदर. हे माहिती असू द्या. एवढा पार्ट लिहून घ्या. यानंतर मी लगेच तुम्हाला पुढचा टाईप सांगणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. ओके, आपल्याला आता पुढचा टाईप या ठिकाणी बघायचा आहे. अँगल इन क्वाड्रंट्स तर आपला झाला आहे. ओके, तर पुढचा आपल्याला बघायचं आहे क्वाड्रंटल अँगल्स. विच वन? क्वाड्रंटल अँगल आणि को टर्मिनल अँगल. तर त्यातला पहिला क्वाड्रंटल अँगल बघून घेऊया. ठीक आहे, हा जो मागचा टाईप आहे आय थिंक त्याला हेडिंग म्हणून दिलं, किंवा आतापर्यंत आय थिंक 4 बघितले होते कालपर्यंत आपण. लास्ट वन इज द सपोज 5th वन. सपोज दिस वन, आता जो नेक्स्ट टाईप बघतोय आपण तो 6th वन बघूया. ओके, क्वाड्रंटल अँगल्स. क्वाड्रंटल अँगल्स. आता या ठिकाणी क्वाड्रंटल अँगल्स काय नक्की त्या ठिकाणी? तर पहिले आपण या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करू याची. here it is x axis, here it is y and here it is the y dash. this is the origin O. ठीक आहे, आता या ठिकाणी एक्झॅक्टली काय होतंय बघा. इनिशियल आर्म इज फिक्स्ड अलॉंग एक्स ॲक्सिस. इनिशियल आर्म कुठे आहे? एक्स ॲक्सिसला फिक्स आहे. अँड टर्मिनल आर्म इज ऑल्सो ॲट द क्वाड्रंट.
कुठे जी बाउंड्री ऑफ द क्वाड्रंट्स आहे, आता समजा ही पहिले दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज द सेकंड क्वाड्रंट, यांची बाउंड्री कोणती आहे, ॲक्सिसच आलेला आहे, ॲक्सिस म्हणजे कोणत्या पण ॲक्सिस, इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म तर इथे फिक्सच आहे एक्स ॲक्सिसला, बट टर्मिनल आर्म कुठे पण येऊ शकतो. टर्मिनल आर्म पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, टर्मिनल आर्म निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, टर्मिनल आर्म निगेटिव्ह वाय ॲक्सिस, किंवा टर्मिनल आर्म अगेन ऑन द एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह, त्या साईडला जरी असला तरी चालेल. तो चारही बाजूला कोणत्याही ठिकाणी पण क्वाड्रंटच्या बाउंड्रीवरती असला पाहिजे, दॅट इज ॲक्सिसवरतीच असला पाहिजे. कोण, टर्मिनल आर्म. अँड इनिशियल आर्म जो अँगलचा आहे पहिला, तो फक्त आणि फक्त एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह ठिकाणी असतो. बघा क्वाड्रंटच्या ठिकाणी वेन द initial arm is fixed at positive x-axis and terminal arm कुठे असेल terminal arm can be at any axis, कुठे पण असेल, कोणत्या पण ॲक्सिसवरती असणं गरजेचं आहे. प्युरल फॉर्म दिला ॲक्सिसचा, ओके, कोणत्याही त्या ठिकाणी ॲक्सिसवर असला तरी चालेल. देन द अँगल इज कॉल्ड ॲज क्वाड्रंटल अँगल्स. ठीक आहे, म्हणजे कसं, समजा या ठिकाणी आपण एक टर्मिनल आर्म इथे घेऊ ओ बी, दिस अँगल ए ओ बी. समजा दुसरं घेऊ आपण ए ओ सी, इतका मोठा अँगल. ठीक आहे, समजा एक अँगल इथे घेऊ आपण, समजा डी अँगल इथून इथे घेतला ए ओ डी. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल मेजर अँगल ए ओ बी, मेजर अँगल ए ओ सी, मेजर अँगल ए ओ डी आर क्वाड्रंटल अँगल्स. हे काय क्वाड्रंटल अँगल्स आहेत आपले. म्हणजे टर्मिनल आर्म कुठे आलेली आहे, ॲक्सिसवरती. इथे पण टर्मिनल आर्म ॲक्सिसवरती, इथे पण ॲक्सिसवरती झालेली आहे. दोज आर द क्वाड्रंटल अँगल. याच्यानंतर आपल्याला पुढचा टाईप बघायचा आहे को टर्मिनस अँगल्स. तर ते जे काही को टर्मिनल अँगल्स आहेत तर ते कसे आहेत ते आपण बघूयात. तोपर्यंत एवढा पार्ट लिहून आहे, राईट अँगल्स. ओके, आता आपल्याला नेक्स्ट टाईप या ठिकाणी बघायचं आहे. इम्पॉर्टंट पण आहे, तसे सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण हा समजून घ्या व्यवस्थित. को टर्मिनल अँगल म्हणजे काय बघा. या ठिकाणी कसं राहील को टर्मिनल अँगलमध्ये, एक मी या ठिकाणी अँगल, किंवा आपण डायग्राम नंतर बघू, डायग्रामच्या आधी आपण डेफिनेशन बघितली तरी चालेल. बघा, डायरेक्टेड अँगल्स म्हणजे अँगल आपले रेग्युलर. ठीक आहे, डायरेक्टेड अँगल्स विथ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन, डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणजे आपण मी डायग्राम एक्सप्लेन करताना तुम्हाला याची डेफिनेशन एक्सप्लेन करेन. बट द पोझिशन्स ऑफ इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म आर सेम. बघा, डायग्राम एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजेल. या ठिकाणी सपोज हिअर इट इज द अँगल ए ओ बी, डायरेक्टेड अँगल ए ओ बी 30 डिग्री. किती आहे, 30. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मुवमेंट दाखवली आहे, ॲरो बघा, म्हणून पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा हा 30 डिग्री कसा आलेला आहे, ज्या वेळेला ह्या ठिकाणी रे ओ ए इथे असेल, इथे असल्यावरती रे ओ ए इथून इथं गेलं की त्या अँगलमध्ये 30 डिग्रीमध्ये गेलेला आहे समजा. ठीक आहे, 30 डिग्रीमध्ये गेल्यानंतर
याची इनिशियल आर्म ह्या ठिकाणी आहे आणि टर्मिनल आर्म या ठिकाणी आहे. ओके, हे दोन पोझिशन इनिशियल आर्मचे आणि टर्मिनल आर्मचे या ठिकाणी तुम्हाला भेटलेले आहेत. ठीक आहे, आता समजा ह्या पोझिशन्सला राहण्यासाठी त्या आर्म्सला असंच रोटेशन करणं गरजेचं आहे का? नाही. समजा ह्या ठिकाणी ओ ए अशा पद्धतीने फिरून पूर्णपणे जर इथे आली, रे ओ ए कशी आहे, इतक्यात कशी आहे, इथून इथे गेली, बरोबर आहे. आपण असं म्हणू रे ओ ए अँटी क्लॉकवाईज न जाता क्लॉकवाईज रोटेशन करून इथे गेली, म्हणजे किती अँगल गेला इथे, अँगल किती करावा लागेल, टोटल असा 360 असतो, त्यातून 30 गेला म्हणजे हा किती आला, -330 डिग्री. ओके, -330 डिग्री इतका येईल तो अँगल, समजते. ओके, 30 डिग्री असा किंवा -330 असा, द पोझिशन ऑफ द इनिशियल आर्म अँड द पोझिशन ऑफ द टर्मिनल आर्म आर वन अँड द सेम. येते लक्षात, दीज आर नथिंग बट द, देअरफॉर हिअर. अजून त्यांनी त्या ठिकाणी दिले का, काही दिलं असेल तर आपण बघून घ्या. ओके, चल अजून एक त्यांनी दिलेलं आहे. समजा अँटी क्लॉकवाईज आपण अजून एक करू, तिथे शेवटी एक लाईन अजून लिहू आपण. समजा अँगलने इथून स्टार्ट केलं रोटेशन ओ एने, असं स्टार्ट केल्यानंतर तो पूर्ण फिरून त्यांनी एक रोटेशन कंप्लीट केलं आणि पुढे 30 डिग्री गेला, म्हणजे ऑलरेडी इथे होता 30 गेला का इथे गेला. आता त्यांनी काय केलं, पूर्ण वन रोटेशन कंप्लीट केला आणि मग इथे गेला, तरी पण पोझिशन टर्मिनल आमची आणि इनिशियल आमची तीच असणार आहे. ठीक आहे, मग आपण तसं नाही, इथून कंप्लीट केलं एक रोटेशन आणि पुढे अजून 30 गेला. एका रोटेशनची किती, 360, अजून त्याच्या पुढे अजून किती गेला तो, 30. 360 आणि 30 किती झाले, हे 390 डिग्री. म्हणजे बघा 30 डिग्रीचा -330चा किंवा परत 390 डिग्रीचा, द पोझिशन ऑफ द इनिशियल अँड द टर्मिनल आर्म आर वन अँड द सेम. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हिअर डायरेक्टेड अँगल अँगल्स कोणते, 30 डिग्री, -330 डिग्री अँड 390 डिग्री, हे कसे आर कसे असणार, ते को टर्मिनल अँगल्स. म्हणजे टर्मिनल्स म्हणजे इनिशियल आणि फायनल, हे कसे असणार आहे, को म्हणजे एकाच ठिकाणी को इन्सिडंट असते. ठीक आहे, तर हा एक पार्ट आहे को टर्मिनल अँगलचा, हा तुम्ही लिहून घ्या. यानंतर आपण पुढचा पार्ट बघू, इम्पॉर्टंट पार्ट आहे पुढचा, एकदम तुम्हाला इंटरेस्ट पण येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे लिहून घ्या पटकन, राईट ऑन दिस. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट या ठिकाणी बघतोय, मेजर्स ऑफ द अँगल. ठीक आहे, अँगलचे मेजर्स काय, त्याचे सिस्टीम कोणते कोणते आहेत, त्याबद्दल आपल्याला काही गोष्टींची माहिती मिळवायची. बघा, मेजर्स ऑफ अँगल्स. आता मेजर्स ऑफ अँगल्स जे आहे ह्या ठिकाणी त्याचे दोन टाईप, एक आहे डिग्री मेजर, सेकंड आहे रेडियन मेजर. ओके, डिग्री मेजर म्हणजे एक्झॅक्टली काय समजून घ्या. डिग्री मेजर म्हणजे आपण आतापर्यंत जे 30 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री, 120 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री जे बघितले, दोज आर द डिग्री मेजर. चला आपण त्याबद्दल आपण जरा माहिती मिळू, अजून थोडीशी डिटेलमध्ये माहिती मिळू त्याबद्दल. ठीक आहे, डिग्री मेजर्स म्हणजे मोजमाप, मेजर्स म्हणजे मोजमाप, मेजरमेंट ऑफ अँगल्स किंवा मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर म्हणजे अँगल कशामध्ये आपण मोजतो, तर त्याचे दोन टाईप आहे, एक डिग्रीमध्ये मोजतो आणि एक रेडियनमध्ये मोजतो. ठीक आहे, तर डिग्री नक्की एक्झॅक्टली काय आहे, तर डिग्रीमध्ये त्यांनी काय ठरवलं की जे काय वन रोटेशन आहे, जे वन रोटेशन आपण एक कम्प्लीट एक सर्कल कन्सिडर करतो. ठीक आहे, या एका कम्प्लीट सर्कलचं जर का त्या ठिकाणी इक्वली 360 पार्ट केले, किती पार्ट्स केले, इक्वल 360 पार्ट. समजा दिस इज द वन रोटेशन. ठीक आहे,
here it is the one rotation. या वन रोटेशनचं आपण काय केलेलं आहे, समजा इक्वली 360 पार्ट्स केले, ते 360 पार्ट्स इक्वल मध्ये. तर आपल्याला इथे इक्वल 360 पार्ट करता नाही येणार आहे, तेवढं विजिबिलिटी पण राहणार नाही. पण असं समजा की एका याचे आपण 360 पार्ट केले, त्यातला जो वन पार्ट आहे दॅट वन पार्ट इज कन्सिडर्ड ॲज 1 डिग्री. म्हणजे बघा याची डेफिनेशन लिहिलेली आपण, वन 1/60th part of one rotation is 1 degree angle. जेवढं आपल्याला इझी करता येईल, 1/60th म्हणजे 360 पार्ट, त्याच्यातला एक म्हणजे 360 पैकी एक पार्ट, 1/360th 360 पैकी 360 पैकी एक पार्ट, दॅट इज नथिंग बट द 1 डिग्री. तो काय असतो, 1 डिग्री असतो. ठीक आहे. आता नंतर मला या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे, हा जो 1 डिग्री आहे, हा जो 1 डिग्री अँगल, चला मी इथे ड्रॉ करतो त्याला. आता विजिबिलिटीसाठी आपण त्याला जरा जास्त दाखवू, मोठा 1 डिग्री. या 1 डिग्रीचे जर का इक्वल 60 पार्ट केले, किती पार्ट केले, इक्वल 60 पार्ट, म्हणजे समजा एवढा एक पार्ट, दॅट इज नथिंग बट 1 मिनिट. चला मी इथे लिहितो 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड ॲज 1 मिनिट. आपण याच्या आधी काय, मिनिट म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, टाईममध्ये, सर टाईममध्ये नसतो मिनिट, ठीक आहे, सेकंद आपण टाईममध्ये मोजतो, बरोबर आहे, ठीक आहे. पण इथे पण हा वर्ड यूज करतो मिनिट, कुठे, अँगलसाठी पण आपण यूज करतो. कधी, आपण आतापर्यंत डिग्रीचंच बघितलं होतं. 1 डिग्री समजा इतका असेल, आपण इथून त्याला बाजूला घेतलं, ठीक आहे. त्या 1 डिग्रीचे जर 60 पार्ट केले, त्या 60 पार्ट्समधून एक पार्ट तो किती असतो, 1 मिनिट, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय डॅश. एक वरती काय दाखवतो आपण, डॅश, त्याच्याने आपण रिप्रेझेंट करतो. आता मला काय म्हणायचं आहे, लक्ष द्यावं का, हा जो 1 मिनिट आहे, चला या 1 मिनिटला मी मॅग्निफाय करतो. हा जो 1 मिनिट आहे इथला 1 मिनिट, याचे परत आपण समजा 60 पार्ट्स केले, किती पार्ट केले परत 1 मिनिटचे, म्हणजे ऑलरेडी 1 डिग्री खूप लहान आहे. त्या 1 डिग्रीचे परत आपण 60 पार्ट केले, त्याच्यातला एक पार्ट म्हणजे काय आहे, 1 मिनिट, म्हणजे 60 पार्ट ऑफ 1 डिग्री. आणि त्या 1 डिग्रीमधला एक म्हणजे त्या 60 पार्टमधला एक पार्ट, दॅट इज 1 मिनिट. त्या एका पार्टचे परत आपण 60 पार्ट करतोय इक्वल, ठीक आहे. तो जो एक सिंगल पार्ट भेटतो ना तुम्हाला इथं, दॅट सिंगल इज 1 मिनिट, 1 सेकंड, ठीक आहे. बघा परत 1/60th म्हणजे 60 मधून एक पार्ट कोणाचा, ऑफ 1 मिनिट is called as 1 सेकंड. ठीक आहे, सेकंड द्यायची गरज नाही, डबल डॅश रिप्रेझेंट सेकंड. तुम्हाला समजावं सध्या स्टार्टिंगला लिहावं म्हणून आपण केलं. म्हणजे बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण एकदा बघून घेऊ, एवढा पार्ट मी तुम्हाला काय सांगतोय की मेजर्स ऑफ द अँगल्स, दॅट इज या ठिकाणी एक डिग्री मेजर आहे, एक रेडियन मेजर आहे, ठीक आहे. या डिग्री मेजरमध्ये आणि रेडियन मेजरमध्ये कसं आहे की एक फरक आहे. आपण रेडियन मेजर पुढे बघूया. डिग्री मेजरमध्ये कसं आहे, एका रोटेशनचे 360 पार्ट केले, त्याच्यातला 1 पार्ट इज नथिंग बट 1 डिग्री, ठीक आहे. त्या 1 डिग्रीचे परत 60 पार्ट केले, त्याच्यातला 1 पार्ट म्हणजे काय, 1 मिनिट. त्या 1 मिनिटचे परत 60 पार्ट केले, त्यातला 1 पार्ट म्हणजे 1 सेकंड. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय लिहू शकतो बघा, 1 रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री. एका रोटेशनची किती असतात, 360 डिग्री. पुढे बघू, ठीक आहे. 1 डिग्री म्हणजे किती, 60 मिनिट. एका डिग्रीमध्ये किती येतात, असे 60 मिनिट येतात. आणि 1 मिनिट म्हणजे किती येतात, 60 सेकंद. असे 60 सेकंड्स येतात. प्लीज. तर हा पण एक साधला पार्ट तिथे लिहिणं एक्सपेक्टेड, हे लिहून ठेवा. हे संपलं का त्याच्या खाली हा बॉक्स.
ओके, ठीक आहे. तर एवढा पार्ट लिहून घ्या, राईट डाऊन दिस, आणि याच्या पुढचं मी तुम्हाला रेडियन मेजर पण सांगतो. ठीक आहे, आपण एक काम करू, रेडियन मेजर जरा आज बघायच्या ऐवजी आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही डिटेल कन्सेप्ट आपल्याला पुढे बघायचे असतील तर त्या तुम्हाला कामात येतील. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. आजचं व्यवस्थित लिहून काढा नोटबुकमध्ये, स्पेशल वेगळ्या नोटबुक्स करा, नोटबुकमध्ये लिहायला तुम्ही स्टार्ट करून द्या. ठीक आहे, कोणत्या पण जुन्या नोटबुक्समध्ये तुम्ही लिहू नका. ठीक आहे, ओके, येस, बाय बाय.